बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. मी आता वेदगंगा नदीच्या काठावर कोर या गावामध्ये आहे. भुदरगड तालुक्यामध्ये वेदगंगा नदी सापासारखी वेटोळे घालत गेलेली आहे. त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग जेव्हा गोव्याच्या दिशेनं जाईल त्यावेळी भुदरगड तालुक्यामध्ये वाघापूर, कूर, आकुर्डे आणि मसवे या 4 गावामध्ये पुन्हा पुन्हा वेदगंगा नदी ओलांडावी लागणार आहे आणि त्या ठिकाणी मोठे भरावाचे पूल बांधावे लागणार आहेत. साधारणपणे महापूर येतो त्यावेळी नदीपासून जवळजवळ 1 ते 1.25 किलोमीटर पाणी बाहेर पसरलेलं असतं आणि पात्राबाहेर पसरलेले पाणी या पुलाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या भरावामुळे अडलं तर पश्चिमेकडे असणारी छोटी मोठी जी गावं आहेत आणि 10 गुंठे, 5 गुंठे, 15 गुंठे अशी छोटी छोटी जे वावरं आहेत ती सगळी पाण्याखाली गेली तर ही सगळी शेती बेचिराख होणार आहे. भुदरगड तालुक्यामध्ये या शक्तीपीठ महामार्गाला विरोध का? तर केवळ ज्यांची जमीन जाणार आहे त्यांचाच नाही तर खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी येतं. त्यांना घरं सोडून बाहेर जावं लागतं, जनावरं घेऊन, भांडीकुंडी घेऊन बाहेर जावं लागतं. म्हणून या लोकांचा विरोध आहे. खरं तर विकासाच्या नावाखाली खेड्यापाड्यातल्या डोंगर कुशीमध्ये राहणाऱ्या लोकांना बेचिराख करणं, त्यांची शेती संपवणं, त्यांना जनावरं घेऊन, भांडीकुंडी घेऊन घर सोडायला लावणं हे कितपत योग्य आहे. आणि म्हणून शक्तीपीठ महामार्गाला पर्याय असताना सुद्धा हाच महामार्ग करणार असा जो अट्टहास आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. आणि त्यामुळं ज्यांची शेती बुडत नाही, ज्यांची शेती जात नाही, ज्यांना महापुराचा त्रास होत नाही त्यांनी सुद्धा या सामान्य माणसाच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून राहिलं पाहिजे असं माझं मत आहे.